नाही तो एक राऊंड बस. 3च बॉक्स आणलेले ऋषी, 3 बॉक्स आणलेले. ज्येष्ठ पदाधिकारी पण इथे येणार आहेत काही वेळाने आणि आपण त्यांचं नक्की स्वागत करू. शिवसेनेचे काही ज्येष्ठ पदाधिकारी आपल्याला इथे दिसतील या दरम्यान आणि आपल्या खेळाडूंचा आउट आहे डायरेक्ट लाईनीच्या पाठीची लाईन. पहिला चेंडू आणि डायरेक्ट टाकलेला चेंडू आहे. नोचा इशारा आहे. प्लाझा 11 संघाचं खातं ओपन झालेलं आहे. एका 1ने सुरुवात. फास्ट असा चेंडू आउट. समीर गायकवाड सुरुवातीलाच आउट झालेले आहेत. बॉल काउंट आहे आताचा. स्टंपिंग झाल्यामुळे बॉलही काउंट झालेला आहे जो नो होता. स्टंपिंग उत्कृष्ट प्रकारे केलेली आहे बॉल काउंट आहे आणि बॉल काउंट झालेला आहे त्याच्यामुळे हे नुकसान झालेलं आहे. रनआउट मध्ये बॉल काउंट रनआउट झाला ना. लवकर लवकर प्रेक्षकांनी जरा लवकर. आयुष 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 तीन झाला वाटतं. प्रवेश मला माफ करा हा रनआउट होता त्याच्यामुळे बॉल काउंट झालेला आहे. एकच बॉल झाला. नो 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 बॉल टाकण्यात आलेला आहे. प्लस नो +1 वाईड डिक्लेअर मध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे नो +1. तो पाय प्रकारे अशा प्रकारे 2 संघांची भर पडेल. 2 धावांची भर पडेल. आयुष नवीन फलंदाज आलेले आहेत. डेड बॉल होता. बाळा पुन्हा एकदा नो बॉल. सौरभ यांना सूर गवसत नाहीये. सौरभ यांना सूर गवसत नाही. त्यांनी लागोपाठ मला वाटतं 4 चेंडू अतिरिक्त धाव दिलेली आपल्याला वाईट आहे इथे दिसतंय. आणि पंचांचा निर्णय आउट. परत आपल्या खात्यानं खोलता आयुष. दीपक आलेले आहेत आता
एक मिनिट थांबायचंय. इकडनं येणं जाणं करणाऱ्यांना सोडलेलं आहे. थांबून राहा सामना करू नका. सामन्यात थोडा व्यत्यय आलाय. निर्धाव असा चेंडू होता आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. एकही धाव नाही. मारलेला टॅप 1 रन मिळेल. सिद्धूने मारलेल्या टॅपवर दीपक डायरेक्ट टाकलेला चेंडू आणि परत चुकामुक बॅट्समनच्या याच्यामध्ये आणि धावा सुटलेले होते सिद्धू आणि अशाच प्रकारे आपली विकेट गमावून बसले आहेत. रनआउटच्या हॅलो ओव्हर झाली ना 5 बॉल झाले ना रमेश 5 बॉलची ओव्हर आहे 5 चेंडूंची ओव्हर असेल 5 चेंडूंचा षटक आहे ओव्हर झालेली आहे आणि स्कोर सांगायचा आहे 7 पहिल्या षटकाखेरीज प्लाझा 11 संघाचा धावसंख्या झाली आहे 7 5 चेंडू मध्ये 7 धावा झालेल्या आहेत दुसरं षटक घेऊन येत आहेत बॉलर नेम चोरटी अशी धाव घेण्यात यश आलेलं आहे दीपक आणि विजामध्ये आपल्याला चांगली स्वप्न तेज बंटी सहज असं बॉलिंगचं आपल्याला प्रदर्शन दाखवत आहेत अगदी अलगद असे टाकलेले दोन्ही चेंडू आणि त्याच्यावरती एक धाव घेण्यात यश आलेलं आहे विजा नवीन बॅट्समॅन आणि बोल्ड उत्कृष्ट आणि असा टाकलेला चेंडू खेळताना आलाय विजयांना माझा 11 संघाचे प्लेयर गणेश तेडगुर सर्व टॅप मारलेल्या 2च्या दिशेने 2 धावा मिळतील गणेशच्या खात्यामध्ये तसेच संघामध्ये 2 धावांनी वाढ बंटींचा दुसरा आणि ब्लॉकहोल मध्ये टाकलेला होता चेंडू धाव घेताना आली आहे दुसऱ्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या झाली 11 षटकाच्या अखेरीस प्लाझा 11 धावसंख्या झाली 11 10 चेंडू 11 धावा 10 चेंडू शिल्लक आहेत पुढच्या 2 षटक शिल्लक आहेत 10 चेंडू बघूया पुढे काय होणार आहे स्वरूप संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे नोचा इशारा त्यामुळे अतिरिक्त नो +1 त्याच्या अनुषंगाने 2 धावा मिळतील प्लाझा 11 संघाला ग्राउंड स्ट्रोक आणि बाउंड्रीच्या दिशेने गणू याने दाखवून दिलंय की का संघाची दारोमदार त्याच्यावर आहे उत्कृष्ट असा फटका कव्हर ड्राईव्ह आणि त्याचं रूपांतर चौक्यामध्ये दुसरा फटका पण तो अडवण्यात यश आलेलं आहे आणि 1 रन मिळेल धावून 1 रन दीपक आले स्वप्नीलचा सामना करतील ग्राउंड स्ट्रोक पुन्हा एकदा आणि परत एकदा मिसफील्ड आणि त्याचं रूपांतर चौक्यामध्ये झालेल्या थांबा जरा दीपक यांनी पण दुसरा आपल्यातर्फे एक चौकार लगावलेला आहे 3 चेंडू झालेले आहेत 3 चेंडू 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले आणि वाईडचा इशारा अतिरिक्त अशी रन धावसंख्या धावते जोराने प्लाझा 11 संघासाठी आणि एकूण धावसंख्या झाली 23 गणू आणि दीपक यांची जोडी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी करताना प्लाझा 11 संघासाठी सुंदर असा लावलेला टॅप बघूया काय होत आहे नॉट आउटचा इशारा उत्कृष्ट असा रन दीपक अगदी शिताफीने काढलेला असा रन
आणि धावसंख्या झाली आहे 24. सुंदर असा शॉट, पण हा शॉट आहे आणि 1 रन मिळेल. बॉल बॉल ओव्हर ओव्हर 5 चेंडू झालेले आहेत. आता शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 26. सॉरी, माफ करा, एकूण धावसंख्या झाली आहे 25. प्लाझा 11 संघाची 3 षटका अखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे 25. गणू आणि दीपक यांनी अतिशय उत्कृष्टरित्या असं हे आव्हान पेललेलं आहे आणि ही महाग असं आपल्याला 3रं षटक दिसलं. 2 षटकांना अखेरीस धावसंख्या होती 11, जी आता 25 वर पोहोचलेली आहे. शेवटचं असं षटक आहे, थांबायचंय आणि अजून चालू नाही करायचं पंचांनी. बॉलर नेम सिद्धेश आलेत षटकाचं शेवटचं संघाचं शेवटचं षटक घेऊन. सिद्धेश आलेले आहेत. सिद्धेश सामना करतील गणू आणि पहिलाच स्वैर असा चेंडू, वाईड चेंडू आपण त्याला बोलतो, आणि अतिरिक्त शेख धाव. गणू सामना करतील सिद्धेश यांचा. चौथ्या षटकातला पहिला चेंडू नो आणि मारलेला आहे आणि पुन्हा एकदा सुंदर असा षटका आणि चौक्यात रूपांतर नो बॉलवर. बॅटिंग कशी करावी हे दाखवून देत आहेत गणू. पुन्हा एकदा फुलटॉस असा चेंडू होता आणि अडवण्यामध्ये यश नाही आलंय. मारलेला उत्कृष्ट असा टॅप क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलेला आहे आणि अडवूच शकत नाहीये तसा शॉट. आणि पुन्हा एकदा चौका. धावा अक्षरशः वाहताना दिसत आहेत प्लाझा 11 संघासाठी. चेअरफुल वातावरण दिसतंय आपल्याला प्लाझा 11 संघाच्या गोट्यातून. दत्तगुरु संघाला नक्कीच काहीतरी याचं फास्ट असा टाकला चेंडू, तोही टॅप मारलेला आहे आणि 1 रन नक्कीच मिळेल. नो बॉल, अगेन नो बॉल. नो बॉलचं समीकरण काय सुलगत नाहीये दत्तगुरु संघाचं. अतिरिक्त रूपाने भरपूरशा अशा धावा जात आहेत. नाही, अंपायर आउट दिलाय. अंपायरने आउट दिलेला आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि अशा प्रकारे फार मोठं नुकसान गणूच्या रूपात आणि गणू धावचीत झालेले आहेत. 2 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. बॅट्समन नवीन प्रज्वल होतकरू असे आपले 11 संघाचे प्लाझा 11 संघाचे बॅट्समन. व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा अतिरिक्त असा चेंडू. अतिरिक्त चेंडूंमुळे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि सुंदर अशी रन पूर्ण केली. 1 चोरटी रन. 2 चेंडू शिल्लक आहेत. ओयला लागलंय का बघ त्याला. लागलं का बघ त्याला पहिलं. अंपायर आशू नो +1 आहे. नो +1 झाला. अतिरिक्त अशा परत 2 चेंडू मिळालेले आहेत आपल्याला. 2 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा खेळलेला ड्राईव्ह असा चेंडू आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 42. सर्वाधिक या सामन्यामधला सर्वाधिक स्कोर होताना दिसतोय. स्पर्धेमधला सर्वाधिक स्कोर आहे जो प्लाझा 11 संघाने एक विशाल असं हे धावांचा डोंगर रचून ठेवलाय दत्तगुरु संघासमोर. 1च रन आली आहे. शेवटच्या 2ऱ्या रनला धावचीत झालेले आहेत. 43 धावांचा डोंगर उभा केलाय प्लाझा 11 संघाने आणि आव्हान आहे 44 धावांचं. दत्तगुरु संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. अशक्य असं काहीच नाही. आपण बघितलं इथे बरेचसे मिरॅकल्स पण आपण बघितले काल होताना इकडे
आणि अतिशय कठीण अशा परिस्थितीतूनही काही संघ आपली विजयश्री खेचून नेताना दिसले. त्याच्यामुळे अगदी जरी हा धावांचा डोंगर असेल तरी आपण नक्की पाहणं चुरशीचं ठरणार आहे की कशा प्रकारे हे आव्हान पेलतोय दत्तगुरु संघ. हॅलो हॅलो लवकरात लवकर हे प्लाझा 11 संघाने लवकरात लवकर आपली फील्ड प्लेसिंग करून घ्यायची आहे. प्लाझा 11 संघाने आणि आपल्या प्लाझा 11 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 इयर 2025 आपल्या कॅमेऱ्यावर दिसत आहे. आता या दिल्या जाणाऱ्या सगळ्या ट्रॉफी त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम विजेता ट्रॉफी दिसते, द्वितीय विजेता ट्रॉफी दिसते, त्याच्यानंतर तृतीय आणि चौथं स्थान पण आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 4 संघाला या ट्रॉफी मिळणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मालिकावीर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर, उत्कृष्ट असा फलंदाज, उत्कृष्ट असा गोलंदाज आणि सामनावीर अशा 3 ट्रॉफी ही मिळणार आहेत सामन्याखेरीज. त्याच्याशिवाय प्रत्येक सामन्याला बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज प्रत्येक सामन्यासाठी दिला जाईल ट्रॉफी. त्याच्या व्यतिरिक्त काही सन्मान चिन्ह शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारी इथे येणार आहेत. आपण त्यांची वाट बघतोय आणि आपल्या खेळाडूंचं मनोबळ वाढवण्यासाठी येतील. ते 4 शब्द आपल्याबरोबर बोलतील आणि आपण आता सध्या सामन्याची सुरुवात करतोय. दुसरी इनिंग चालू आहे. प्लाझा 11 संघ आता बघूया कशा प्रकारे रोखतोय. एक डिक्लेअर्ड मध्ये मारलेला नोचा इशारा. नो प्लस वन. सुरुवात प्लाझा 11 संघाची तशीच आहे आणि सुंदर अशी फिल्डिंग विजयाची स्वतःच्या बॉलिंगवर झालेली आहे. दुसरा चेंडू सहज टाकलेला असा चेंडू आणि ह्याच्यामध्ये उत्कृष्ट असे फिल्डिंग करताना गणेश तेडगुरे. पुन्हा एकदा सहज टाकलेला असा चेंडू आणि दीपकची अशी उत्कृष्ट अशी फिल्डिंग दिसते आपल्याला तिकडे. 3 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सामन्याची टोटल आहे 3, संघाची टोटल आहे 3. फुलटॉस टाकलेला चेंडू पण 1 रन मिळणार आहे आणि सिद्धूचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण गरुड झेप. सिद्धूने कॅच पकडली तर 501चं पारितोषिक आहे. जर सिद्धूने कॅच पकडली आहे तर त्याला स्पेशल पारितोषिक झालेलं आहे. षटकाखेरीस एकूण धावसंख्या झाली आहे 5. पण तुम्हाला माहिती असेल अगोदरच्या इनिंग मध्ये प्लाझा 11 संघाचं काय जास्त असं धावसंख्या नव्हती सुरुवातीच्या 2 षटकांमध्येही. त्याच्यामुळे आपण बघितलंय शेवटचे 2 षटक हे निर्णायक ठरतात. त्याच्यामुळे हे पहिलं षटक झालेलं आहे आणि ते प्लाझा 11 संघाच्या फेवर मध्ये दिसतंय आपल्याला. सध्या प्लाझा 11 संघ नक्कीच पुढे दिसत आहेत. आणि आता येत आहेत अनुराग. प्लाझा 11 संघाची धष्टपुष्ट अशी भिंत असंच म्हणा ना. 1-1 आणि डिक्लेअर मध्ये 1 रन. डिक्लेअरचा 1 रन घेतलेला आहे. घाबरलाय बघ किती तर. नोचा इशारा आणि एवढा मोठा नोचा इशारा दिलाय पंचांनी अक्षरशः. बोल्ड. अनुराग यांचा एक तिरकस नजर पंचांकडे आणि उत्कृष्ट असा गोल. उसळी घात काढलेला चेंडू आणि यष्टीचीत झालेले आहेत. थांब जरा थांब. नवीन बॅट्समन नेम स्वरूप आलेले आहेत आपल्या संघाची कमान सांभाळायला. दत्तगुरु संघाची कमान सांभाळायला आहेत स्वरूप. सौरभ आणि स्वरूप घेऊन जात आहेत संघाला पुढे. डायरेक्ट मारलेला चेंडू आणि हा काय बघतोय आपण.
हे काय बघतोय आपण? चिकटलेला चेंडू की ही कॅच होती? मी हॅट्रिकला. मी मी आयोजकांना विनंती करतोय की जरा स्वराज स्वागत. आयोजकांना विनंती आहे, त्यांनी परत एकदा चेक करा. फेविकॉल लावून तर नाही आले ते? अनुरागने फेविकॉल तर नाही लावलं ना? उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि डायरेक्ट मारलेलं आहे. मला वाटतंय दत्तगुरु संघाला समजलेलं नाहीये हा बॉक्सचा सामना आहे. ते सिक्सच्या दिशेने गेलेले आहेत आणि सिक्सच्या स्वरूपात त्यांनी स्वतःची विकेट गमावली आहे. हॅट्रिक वर आहेत अनुराग. झाली हॅट्रिक. अरे हॅट्रिक घेतलेली आहे, माफ करा, हॅट्रिक वर नाही, त्यांनी हॅट्रिक घेतलेली आहे. अनुराग यांनी पहिली स्पर्धेची हॅट्रिक घेतली आहे आणि अशा प्रकारे ओव्हर प्रेम आलेले आहेत. सौरभला साथ द्यायला प्रेम आलेले आहेत. संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत प्रज्वल, नाही गणू. संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत गणू. माफ करा, दोनचा इशारा. दोनचा सुंदर असा फटका प्रेम यांच्याकडनं. गणूच्या चेंडूवर 2 षटक शिल्लक आहेत. 1 धाव मिळेल. गणूने टाकलेला असा सहज लेग ब्रेक, फ्लाईट दिली होती. गणू फ्लाईट देतोय बॉल्सना आणि आपल्या हिशोबाने क्षेत्ररक्षण पण ठेवतोय, त्याला माहिती आहे. आणि पुन्हा एकदा परत आपल्याला समजत नाहीये दत्तगुरु संघाला हा बॉक्सचा सामना चालू आहे आणि त्यांचे बॅट्समन सिक्सच्या शोधात आहे. जुना बॉल दे. षटकार त्यांना नक्कीच कामाला नाही येणार आहे. चौकाराची गरज आहे. संख्या एकूण पोहोचली आहे 12 वरती. माफ करा, धावसंख्या आता 10 वरतीच आहे. हा बोल. आणि लक्ष आहे 44 धावांचं. 44 धावांचं असं आव्हानात्मक आणि इम्पॉसिबल असं चॅलेंज दिसतंय. आता बघूया. ए विदेत फलंदाज धावून 1 रन घेतलेला आहे, पण या 1 रनने काही फायदा होताना दिसत नाहीये दत्तगुरु संघाला. त्यांना कुठून तरी चौकार नक्की शोधावा लागेल. जर त्यांनी चौकार शोधला तर आणि 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या पोहोचली आहे 12 वरती. शेवटचा 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. 30 नाही, 32. अशक्य प्राय असं आव्हान. 5 चेंडू आणि 32 धावा. 5 बॉल 32 आपण. आणि तिथे आपला जीव झोकताना दिसत आहेत आपल्याला बाउंड्रीवरती. सिद्धू आपला हा नो होता, पहिला चेंडू नो होता, त्यामुळे 2 एक्स्ट्रा धावा मिळाल्यात दत्तगुरु संघाला. डायरेक्ट टाकलेला चेंडू आणि 4चा नो वरती 4. मी तुम्हाला सांगितलेलं असंच आहे की अशक्यप्राय असं काय नाही. हा नो होता आणि नो वरती 4 रन झालेला आहे. एकूण धावसंख्या झाली आहे 18. एकूण धावसंख्या झाली आहे 20. एकूण धावसंख्या झाली आहे 20 आणि चेंडू शिल्लक आहेत. नो बॉल. पुन्हा एकदा नो +1, त्याच्यामुळे अतिरिक्त असे 2 रन झालेले आहेत.
एकूण धावसंख्या पोहोचली आहे 22. रनआउट होता होता वाचलेले आहेत, पण आता ही औपचारिकता दिसते आपल्याला, निव्वळ औपचारिकता दिसते आपल्याला. आणि सहज असा टाकला चेंडू आणि चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू आणि अशा प्रकारे संपलेला हा सामना. एक बॉल आहे, एक बॉल शिल्लक आहे, एक बॉल शिल्लक आहे, एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल टाकून घ्यावे. आपल्या सर्वांना माहिती आहे औपचारिकता असेल, पण सामन्याचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी आपण ते तसं खेळायचं आहे. आणि डिक्लेअरच्या दिशेने मारलेला एक चेंडू आणि अशा प्रकारे प्लाझा 11 संघाचा असा गणगणित असा विजय इकडे झालेला दिसत आहे. प्लाझा 11 हॅलो, आपले सर्व मित्रगडी सवंगडी याच्यामध्ये आहेत. दत्तगुरु संघांनी याच्यानंतरचा होणारा समीर आवाज ना. संघाचे उत्कृष्ट असे फलंदाज, संघाचे